नमस्कार मंडळी, AB फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गौरी गणपती येणार आहे, मग त्यांच्या नैवेद्यासाठी आपण फराळ तर बनवतोच. मग चला आज बनवूया खुसखुशीत असे अनारसे. चला पाहूया साहित्य. खसखस, तळण्यासाठी तेल घ्यायचं आहे. अनारसे पीठ आहे, हे वेदिका यांचे अनारसे पीठ आहे. मी दरवेळी त्यांच्याकडनं ऑर्डर करून घेते. खरंच खूप छान पीठ आहे. कोणाला हवं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून तुम्ही ऑर्डर करू शकता. आता मी पीठ मळून घेत आहे. थोडंसं मऊ पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ मळून झालं आहे. आता मंद आचेवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत आपण अनारसे करून घेऊयात. पोलपट घेतले आहे, त्यावरती तेल लावलेलं आहे. थोडीशी खसखस मी टाकलेली आहे. लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेतलेला आहे. बोटांना तेल लावलेलं आहे आणि बोटांच्या साहाय्याने मी ते अनारसे करून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता, हाताला तेल लावून ते करून घ्यायचे आहे जेणेकरून ते चिटकत नाही. आता तेलामध्ये सोडताना खसखसीची जी बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि मग अनारसे तेलात सोडायचे आहेत. आता ते थोडेसे वरती आलेले आहेत. वर आल्यानंतर मग आपण झाऱ्याच्या साहाय्याने त्यावरती सतत तेल सोडायचे आहे जेणेकरून ते भाजले जातात. जिथे जिथे कच्चे राहिले तिथे तिथे भाजले जातात. आता खालची बाजू लगेच भाजली जाते, त्यामुळे मी झाऱ्यावरती ती घेतलेले आहे आणि वरच्या बाजूने जिथे जिथे कच्चेपणा राहिला असं वाटतंय तिथे तिथे मी पुन्हा तेल सोडून घेतलेलं आहे. छान असे आपले अनारसे जाळीदार तयार झालेला आहे. मी चाळणीवरती काढून घेतलेले आहे तेल निथळण्यासाठी. अजून एक पाहू शकता, छान असं वरती आले आहे. छान जाळी आलेली आहे. छान भाजले तळले गेलेले आहे. असे जाळीदार आपले खुसखुशीत अनारसे तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि ज्यांना कुणाला पीठ हवं असेल वरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि ऑर्डर करा. धन्यवाद.